ब्रेकिंग न्यूज आज रविवार 9 जून 2024 टी व्ही वलनसनीची ब्रेकिंग न्यूज दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी जालना शहरामध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे। काल उस्मानाबाद, बीड आणि शहागड परिसरात पाऊस झाला होता आणि जालना शहरात थंड हवेचं वातावरण तयार झालं होतं। आता महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि कोकणामध्ये त्याच्या सरी कोसळत आहे। मराठवाड्यातल्या उस्मानाबाद आणि याशिवाय जालना जिल्ह्यातसुद्धा मागच्या 2-3 दिवसापूर्वी पाऊस झालेलाच आहे आणि ह्या ठिकाणी आपण जालना शहरामध्ये टी व्ही वलनसनीच्या कार्यालयामधूनच हे जालना शहरातील हा एक वातावरण, सुंदर वातावरण घेतलेले, ढग प्रचंड आलेले आहेत आणि आपण या बघतो आंबड साईडवरूनच हे ढग दिसत आहेत आणि ह्या इकडं भोकरदन साईड मात्र दुष्काळ म्हणजे एक प्रकारे उन्हाचं वातावरण दिसायला लागलं। एक प्रकारे राजूरच्या भागातसुद्धा ढग आहेत, पण भोकरदनच्या भागामध्ये, फुलंब्रीच्या भागामध्ये मात्र ऊन आहे। टी व्ही वलनसनीची ही ब्रेकिंग न्यूज बघतो आपण आणि विशेष करून जालना शहरामध्ये प्रदूषण अजूनही MIDC सुरू आहे। प्रदूषणावरती मात्र कलेक्टरने ताशेरे मारले पाहिजेत, कारण या प्रदूषणाचा चंदनजिरातली काही लोकांना याचा त्रास होतो आहे। विशेष करून टी व्ही वलनसनीची ही आत्ताची महत्त्वाची बातमी।